शब्द खोटा बोलत नाही। काल मुंबईमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे 2 दिवस तळ ठोकून बसले होते, साहेब मला वाचवा, साहेब मला वाचवा। आता तुझी पाळी आली, आली रे आली। मी आता जास्त बोलणार नाही, खरोखर तुमची माफी मागतो आज। थोडं फक्त 2 मिनिटं द्या मला। माझे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा मला फोन आला, बाळा तू कुठे आहे? म्हणलो साहेब मी मतदारसंघात आहे। काय करतोय? म्हणलो साहेब करेक्ट कार्यक्रम करणार आहे। तू जरा मला मुंबईला भेटायला ये। माझं दैवत देवेंद्रजी आहे, त्यांनी मला बोलवलं। मला वाटलं फक्त मला एकट्यालाच बोलवलं असेल। मी काल 1 वाजता सागर बंगल्यावर पोचलो आणि तिथं 1:15ला आमदार सुनील शेळके आले। मला म्हणतोय कधी आले? मी म्हटलो मी आत्ताच आलोय। मित्रांनो, एक शब्द जर खोटा असेल ना तर माझ्या राजकारणातला मी संन्यास आज गेला। आज माझे नेते देवेंद्रजींच्या केबिन मध्ये मला बोलवलं, आमदार बी आत आले। मामा मामा आठवलाय। मी म्हणलो बऱ्याच दिवसांनी मामा आठवला। मी बघत होतो काय बोलतोय हा। थोडं थांबा ना भाऊ, सगळं खरं सांगतो लो तुला बी। मला खरं सांगायचं तुम्हाला। का सांगायचंय? काल मुंबईवरून खोटी बातमी मावळच्या जनतेच्या मनात पसरवली। देवेंद्रजींनी सांगितलं युतीचे राज्यात जास्त आमदार निवडून आले पाहिजे। म्हणलो साहेब बरोबर आहे, आपण सांगितलेली आदेश मी माझ्या मावळमध्ये जातो, माझ्या तमाम जनतेला आणि कार्यकर्त्यांना विचारतो आणि तुम्हाला निरोप देतो। बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? पण हा बाबा काय बोलायचा थांबतच नव्हता। मामा तुम्हाला विधान परिषद घ्या, तुम्ही बाप्पू अण्णांच्या उद्याच्या प्रचाराला जाऊ नका। अरे गद्दारी तुझ्या रक्तात होती, आमच्या रक्तात गद्दारी नाही। बाळाभाऊ बेगडे आगे बढ़ो, बाळाभाऊ बेगडे आगे बढ़ो। आज या ठिकाणावरून विजयाचा शंखनाद, फॉर्म भरून बाप्पू साहेब विजय होणार म्हणजे होणारच। आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना सांगितले जेडपी सदस्य करतो, नगराध्यक्ष करतो, कुणाकुणाला सांगितलं खरं हातवर करा। मला तुम्हाला सांगायचंय, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा। किती खोटं बोलायचं अहो पदासाठी? या मावळच्या जनतेची दिशाभूल करून राजकारण करायची या संस्कृती या तालुक्यात
आपण निर्माण केली. मी बघत होतो काय काय बोलतोय, काय काय बोलतोय, काय काय बोलतोय. वाईट वाटत होतं, खूप मला वाईट वाटत होतं. मामा आता माझ्याकडे बघा. आणि त्या ठिकाणी मी देवेंद्रजीला शब्द दिला, मी चर्चा करून तुम्हाला कळवतो. पण हे महाशय तिथं देवेंद्रजींच्या शेजारी उभे राहिले. मला म्हटले आपण शेजारी फोटो काढू. म्हणलो मला तुझ्या बरोबर फोटो काढायचा नाही बाबा. अण्णा खरं म्हणलो मला तुझ्या बरोबर फोटो काढायचा नाही. सुनील शेळके खरं जर बोलत असेल ना तर आज याचा खुलासाच कर. काल तू असं म्हटला का नाही ते खुलासाच कर. मी म्हटलो तू आमच्या नेत्याबरोबर फोटो काढ. आबा फोटो काढला. म्हटलं आपण बाहेर जाऊन एकत्र बाईट देऊ, मुलाखत देऊ पत्रकारांच्या समोर. मी म्हटलो तू तुझी बाईट दे आणि तुझा तू जा. काय माणूस असतो. अर्धा तास दरवाजाच्या आतमध्येच थांबला गुलाब काका, अर्धा तास. मित्रांनो आम्ही पराभव स्वीकारला. 2019ला आम्ही देखील या तालुक्याच्या जनतेची सेवा करत असताना पराभव स्वीकारला. पण तिसऱ्या दिवशी तालुक्यातल्या जनतेला बोलून दिवाळी फराळाचा कार्यक्रम करण्याचं काम बाळा बेगडेंनी केलं. आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, हे गेटच्या बी बाहेर जाऊन परत थांबले. माझी टीम बरोबर माझे लक्ष देत होती ना. गेटच्या बाहेर जर मी मुलाखत द्यायला गेलो असतो तर हा माझ्या शेजारी असा उभा राहिला असता. म्हणून मी जरा सावध पाऊल टाकलं. मित्रांनो निवडणुका येतील जातील, जिंकतील पराभव होतील, पण मावळ तालुक्याची संस्कृती, मावळ तालुक्याचा विचार आमच्यासाठी महत्वाचा आहे. हे बाबा काय म्हणाले, देवेंद्रजींना म्हटले भाऊ याने अख्खा भाजप थांबवलाय. या माणसाच्या शब्दाच्या बाहेर भाजपचा कार्यकर्ता जात नाही. या तालुक्याच्या जनतेचा विश्वास मिळाला, हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, बापू साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या मावळ तालुक्याच्या कुठल्याही जनतेवर अन्याय होणार नाही.